नमस्कार. मी संतोष रामनाथ पांडव, राहणार नेवासा प्रवर संगम. तर आपण राहता तालुक्यामध्ये दहाड बुद्रुक येथे आलेलो आहे आणि समोर जे बागायतदार आहेत तर त्यांनाच विचारू आपण या RCMचा काय फायदा झाला आहे तुम्हाला. तर नमस्कार. नमस्कार सर. तर तुमचं नाव सांगा पहिले. मी अरविंद दादा दिवे, राहणार दहाड बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. तुम्ही जो हाऊस दाखवताय मला पूर्ण किती आहेत? 30 गुंठे आहे का हा? 30 ऊस? गुंठे. 30 गुंठे. बर. तर यामध्ये काय वापरलंय तुम्ही म्हणून आज तुम्ही आम्हाला बोलून घेतलंय? यामध्ये RCMचं शोर शुगर म्हणून खत वापरले. बर. त्याचा रिझल्ट तर हा आहे. याला 6.5 महिने झाले साहेब. आता ट्रीटमेंट तर पूर्ण झालेली आहे. किती कांड्यावर आहे हा? हा कमीत कमी 15 कांड्या आहेत. बर. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला रिझल्ट वाटतोय का? 100% रिझल्ट आहे. बरं. तुम्ही बाकीच्या बागायतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? बागायतदारांनी 100% RCMचं शोर शुगर वापरायलाच पाहिजे. कारण याचा रिझल्ट भरपूर आहे. बाकीच्या ऊसांमध्ये आणि ह्या ऊसांमध्ये खूप मोठा बदल आहे. बरं. दुसरी गोष्ट, तुम्हाला जमिनीच्या पोतमध्ये काही फरक वाटतोय का? जमिनीची पोत भरपूर सुधारलेली आहे. त्याच्यामध्ये खालचा गारवा पण थोडा टिकून राहतो. बरं. जमीन भुसभुशीत आहे, त्यामुळे उगवण क्षमता चांगली झालेली आहे. बरं. म्हणजे तुमची जमीन तयार झाली? हो, चांगली तयार झाली. बरं. ह्या RCM हरित संजीवनीचा एकच उद्देश राहतो का ही जमिनीवर काम करते. हो. नंतर तुम्हाला पिकाला रिझल्ट हा येणारच आहे, पण जर तुमची जमीन जर चांगली राहिली तर तुम्ही पिकं काढू शकता. बरोबर. तर धन्यवाद. धन्यवाद सर.